षष्ठतीला एकादशी निमित्तानं पौषवारी निमित्तानं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा असते आणि या यात्रेनिमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये दिंड्यांचं आगमन झालेलं आहे। राज्यभरातून सुमारे 750 दिंड्या दाखल झालेल्या आहेत। भगव्या पताका, डोक्यावर तुळशीपत्र आणि गळ्यात तुळशी माळ घालून रामकृष्ण हरीच्या जयघोषात उत्सवाला सुरुवात झाली आहे। आम्ही सगळी तयारी केलेली आहे। आज वारीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, पौष वारी आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारत देशातले वारकरी या वारीला सगळेजण उत्साहाने आलेले आहेत आणि सगळीकडे आम्ही तयारी त्या पद्धतीने केलेली आहे। पोलीस प्रोटेक्शन असेल, पोलिसांचंही चांगलं सहकार्य आहे, नगरपालिकेने चांगलं सहकार्य केलं, आमच्या जिल्ह्याचे आमचे कलेक्टर साहेब त्यांनी देखील सहकार्य केलं। पाण्याची व्यवस्था असेल, अन्य कुठली व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, सगळ्या प्रकारची व्यवस्था आज चांगल्या पद्धतीने झालेली आहे। आज आम्ही फक्त वारकऱ्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहोत। एकदम आनंदित, एकदम मन प्रसन्न होतं। निवृत्तीनाथ महाराजांक काहीच नाही मागते, आम्ही एकदम आनंदात येतो। हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही आहे, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही। आळंदी हे गाव पुन्हा विमुठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, धन्य धन्य निवृत्तीराया, काय महिमा वर्णावा, असा संतांचा महिमा कुठेही नाही आहे। खरोखर माणसातच देव आहे तुमच्या आमच्यामध्ये। फक्त एकमेकांना सहाय्य करा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोच वळखावा देव तेथेची जाणावा। देव काय दगडामध्ये नाही, माणसामध्ये आहे। तुम्ही फक्त उपाशी राहणाऱ्याला जेव घाला, याच्यातच देव आहे। प्रसन्नता वाटते, कुठल्याही प्रकारची व्याधी असली तरी तो चालवतो, बोलवतो, आणि कुणाला काही लागतं तरी माऊली जय हरी, माऊली जय हरी, म्हणजे कुणी भांडण नाही, तंटा नाही, काही नाही। 100 लोक एकत्र राहतो, 200 लोक एकत्र राहतो, भांडण नाही, काही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।